गोरक्षाला नेलं कुठे? कारण अजून नाथ पंथाची दीक्षा त्याला झालेली नव्हती. नुकताच जन्माला आलेला त्याला सतेज युक्त असं करायचं होतं. काही सिद्ध्या शिकवायच्या होत्या. हे सगळं त्याला युक्त करायचं होतं आणि स्वसाम्य द्यायचं होतं. स्वसाम्याचा अर्थ गुरु प्रमाणे शिष्य. हातचं राखून शिकवणारे गुरुजी नव्हे. एखादा शिष्य जर शिकणारा असेल तर त्याला गुरुजींनी आपल्या शिक्षकांनी परिपूर्ण द्यावं, त्याला गुरुजी म्हणतात. थोडस राखून ठेवणे, माझ्या पुढे जर वाहिला तर माझं कसं होईल हे मला काढायला नको. त्याला शिक्षक म्हटलं जात नाही. आपलं कार्य आपण करावं तसं मत्स्येंद्रनाथांनी ते कार्य केलं. म्हणून भारताचा पूर्व भाग निवडला. कोणाचं दर्शन करायला न्यावं याला? म्हणून पूर्व भागामध्ये भारताच्या काय आहे हो? भारताच्या पूर्व भागामध्ये एक पुरी आहे. कोणती? पाणीपुरी की दहीपुरी? एक पुरी आहे पूर्व भागामध्ये. त्याला कोणती पुरी म्हणतो आपण? तशा तर सप्तपुरी आहे हो. 7 पुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायिका. आहे ना 7 पुऱ्या. पण याच्यातली ही पुरी कोणती? ही जगन्नाथपुरी पूर्व भागाला भारताच्या. पुण्यभूमी या भारत, पुण्यभूमी या भारत, आनंद कोटी, अनंत कोटी. पूर्वभागी श्री जगन्नाथ प्रभु, पूर्वभागी श्री जगन्नाथ प्रभु, त्यांचे भेटीसाठी आले, त्यांचे भेटीसाठी. मत्स्येंद्र गोरखते आले, मत्स्येंद्र गोरखते आले, आले कनकराव आले, कनकराव. त्या पूर्व भागामध्ये जाता जाता पूर्व भागामध्ये भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि जगन्नाथाचं दर्शन घेऊन त्याच्याच बाजूला असणार कनकगिरी नावाचं ग्राम होतं. देहाचे कान करून ऐका म्हणजे बरोबर कळेल. कनकगिरी नावाचं ग्राम होतं. त्या ग्रामामध्ये ही गुरु शिष्याची जोडी आली. ग्राम कसं होतं? स्वच्छ सुंदर सोन्याप्रमाणे लखलखणारं असं तेजपुंज असं गावही तसंच असायला पाहिजे हो. गावाची लोकॅलिटी, गावाचे लोक त्या पद्धतीचे असायला पाहिजे. नाही तर आपल्या घरासमोर घाण पडली आहे, उचलेल कोणी? काय करायचं आहे मला? असं नाही. माझ्या घरासमोर पडलाय, माझं कर्तव्य आहे असं प्रत्येकाने जर गेलं तर गाव स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी टॅक्स भरतो ना, मी कशाला उचलू? कुंडलिक वरदा असं नाही. आपलंही काही कर्तव्य आहे, त्यानुसार आपण जर केलं, आपलंच गाव स्वच्छ, आपला मोहल्ला स्वच्छ, आपलं घर स्वच्छ, सुंदरसं असं गाव. आणि लोकांना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तेजपुंजता दिसली. तपश्चर्येचं तेज असतं. काही काही लोकांवर, काही काही ब्राह्मणांवर, काही काही साधूवर तप केल्याचं, काहीतरी मिळवल्याचं तेज आपोआप झळकतं.
तिथे काही चेहऱ्याला काही चोपडावं लागत नाही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर खरोखरच वाटतंय आणि नमस्कार करावासा वाटतो. नाही तर काही काही लोकांना सांगावं लागतं, करा नमस्कार, हे ब्राह्मण आहे, पुंडलिक वरदा, असं नाही. ते तेज झळाळलं पाहिजे. दुरून पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे की अमुक व्यक्ती कोण असावा. लोकांना कळलं हा कोणीतरी महात्मा आहे, हा कोणीतरी आहे. याच्या मागे जे लागले हो यांच्या नमस्काराची रीग, हा म्हणताय गोरख ये बराबर नहीं है, हाँ इसके लिए अपन आए नहीं है, चलो आगे. आगे चलो म्हटल्यानंतर जायचं कुठं? मच्छिंद्रनाथ म्हणते तर माझ्याच मागे लागले सगळे लोक म्हणजे कसं आहे, काहीतरी मागायचं साधूंना नमस्कार करून. मच्छिंद्रनाथांनी शक्कल लढवली की हे कुठं येणार नाही. गावाचा दक्षिण भाग निवडला. त्या ठिकाणी काय असतं, दक्षिण भागामध्ये स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं वास्तव्य होतं, भगवान शंकराचं. स्मशान तेची प्रिय योग्य साचे, नसे उपाधी जनलौकिकाची, वृत्ती विरागी साधू जनाची. भगवान भोलेनाथाचं त्या ठिकाणी शिवालय छान, आणि त्या ठिकाणी महाराज बसले. त्या स्मशानात कोणाची यायची ताकद नाही. स्मशानात केव्हा जातात? एखादा गचकला असेल, माझ्या शब्दात बरं, तुमचा शब्द माहीत नाही मला. एखादा गचकला की 4 खांदेकरी 1 मडकधारी, राम बोलो बाई राम, तेव्हा आठवते. वर्षभर राम सत्य असं म्हणणार नाही, पण तेव्हा बरोबर म्हणते राम नाम सत्य है, तेव्हा म्हणेल तो. असं आहे. त्याच्यामुळे लोक बाहेरच थांबले. म्हणले गौरव ये जगा अच्छी है, म्हणून त्यांनी झाडाच्या फांद्या आणल्या, जागा स्वच्छ केली. भगवान भोलेनाथांच्या समोर त्या ठिकाणी भलं मोठं कुंड, लाकडाची मोळी उतरवली, त्याचं चिमटा आपटून अग्नी प्रज्वलित केला. अग्निकुंड त्या ठिकाणी प्रज्वलित केलं आणि शैली, शृंगी, कंता, जोडी, कुबळी, काठी, स्मरणी हे सगळं खडावा बाजूला ठेवल्या. महाराजांचं आसन समोर केलं. बाजूला गोरक्ष नमस्कार करून बसलेला आहे आणि महाराजांची उपासना सुरू झाली. उपासनानंतर ध्यान, धारणा, जपजाप्य सगळं झालं त्यावेळेला. आणि गोरक्षाला सुद्धा सांगितलं काय काय करायचं ते करून घेतलं. आणि 12चा सुमार झाला. 12चा सुमार झाल्यानंतर काय होतं? 12, 12:30चा सुमार आपल्या घरी रोज होतो. काय वाटतं आपल्याला? मग आपल्याला क्षुधा लागते, भूक लागते. सर्व कामं झाल्यानंतर याची आपल्याला बरोबर आठवण येते. एखादं दुसरं काम नव्हतं, तुम्ही काल कीर्तनात दिसते नाही, मला काल मिळत नाही, अमुक काम होतं त्याच्यामुळे मी आलो नाही. हे भुकेच्या वेळेला चालत नाही ना. तेव्हा भूक लागल्यानंतर तिथे बरोबर चालते. म्हणून बेटा गोरख, क्षुधा लगी है, गुरुजी क्या करना है? ऐसा करो, जाओ कनकगिरी ग्राम है, जाओ और भिक्षा लेके आओ. भिक्षा लेके आओ. आता हा नवीनच 12 वर्ष त्या खड्ड्यात असलेला याला काय माहीत भिक्षा. फक्त गुरुजींनी सांगितलं कोणत्याही घरामध्ये गोपतमाय सुंदर संस्कारित घर आहे अशा घरी पुकारा करायचा, अलख निरंजन, आणि त्या घरातून काही जर आणून दिलं ते स्वीकारायचं आणि ते मग घेऊन यायचं. आपण इथे प्रसाद दाखवूया आणि दोघं ते ग्रहण करूया असं त्याला सांगितलं. तर हा गेला. शैली, शृंगी, कंता, जोडी, कुबडी, काठी, खडावा सगळं यांनी घेतलं. शृंगी नावाचं वाद्य घेतलं. वाजवत हा निघाला. आणि एक भला मोठा दिंडी दरवाजा दिसला की त्या दरवाजातून अंबारी सकट राजा जाऊ शकेल असा दरवाजा. त्या दरवाजातून वाकून पाहिलं आतमध्ये तर भलं मोठं तुळशीचं वृंदावन, तुळस बहरलेली आहे. तिच्या समोर छान राम नाम लिहिलेलं आहे.
सुंदरसं मोगऱ्याचे फुलं पडले. हा सडा घातिला अंगणी गोमयाचा, पडे त्यावरी गादीच्या मोगऱ्याचा नामावलीचा, असा सद्रूपातला दिव्य साचा. गोरक्ष तो 12 वर्षाचा गोरक्ष, त्यांनी ते वाकून पाहिलं, आनंद वाटला. वा 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 वा, काय संस्कारी घर दिसतंय हो. हा, आणि त्यांनी पुकारा केला, अलख निरंजन, अलख निरंजन माई भिक्षा लाव, अलख निरंजन माई भिक्षा लाव. भिक्षा लाव म्हटल्यानंतर तो पुकारा आतमध्ये ऐकू गेला. पूर्वीचे घर, पहिले दिंडी दरवाजा, मग अंगण, मग ओसरी, हा, मग छपरी, मग मधलं घर, मग माझघर, मग स्वयंपाकघर, अंतपूर, मग परस, असे ते घर असायचे. पुढे एखादं नाव सुटलं असेल, कुंडली, असं जुने घर. समोरच्या व्यक्तीला मागे आवाज जाईल की नाही अशी शाश्वत नाही, पण खळा आवाज यांचा महाराजांचा तो यजमान पतीला ऐकू गेला, त्या पत्नीला. आणि तिने सांगितलं, महाराज कोणीतरी दारावर साधू संन्यासी आलेला आहे. त्या घरी त्या दिवशी कुळकुळाचार होता, श्राद्ध होतं. हा, आणि असं आहे, घरी कुळकुळाचार, श्राद्ध असं काही असलं की असं करत असताना जर दारावर संन्यासी आले, साधू आले, तर पहिले त्यांना नेऊन द्यावं, त्यांना वाढावं, हे शास्त्र आहे. तसं ते म्हणाले. त्या दिवशी कुळकुळाचार होता. कुलाचार, त्या दिवशी कुळकुळाचार त्या ठिकाणी होता. आणि घरामध्ये सगळा स्वयंपाक होती. षड्रस अन्ने रुचिर बहुपरी, शाक नाना परीच्या, पक्वान्ने पूर्ण अन्ने दधिघृत सुचिते, काय वर्णोमी वाचा, ऐसी ते विविधा करी धरुनी म्हणे. आणि तो सगळा पाक सिद्धी तिने त्या पानावर वाढलेलं खाली ताट आणि ते पान त्या गोरक्षच्या हातामध्ये नेऊन दिलं आणि नमस्कार केला. त्या पानावर सगळं वाढलं होतं, वरण, भात, भाजी, पोळी, कढी, पुरणाची पोळी, वडे, असं सगळं ते वाढलेलं. आणि यांनी त्या पानाकडे पाहिलं की कधी पाहिलं नव्हतं. नुसताच जन्म झालेला. वडे बरोबर आहे ना? हा मेतकूटही होतं. हा, हे सगळं त्या पानावर. आणि त्यांनी बघितलं त्याच्या पानाकडे आणि त्याला अचंबा वाटला, कधी पाहिलेलं नाही. एखाद्याने महालक्ष्मीचं जेवण जर कधी जेवलं नसेल ना आणि त्याला बोलवावं, तो जेवताना भांबावून जातो. कारण नाना तऱ्हेच्या चटण्या, नाना तऱ्हेच्या भाज्या, ते सगळं पाहिल्यानंतर तो खाऊ की नाही का काय करू, पहिला हात कुठे ठेवू, चटणीकडे ठेवू की भाजीकडे ठेवू की पोळी खाऊ की काय करू, असं त्याचं होते. तसं यांनी बघितल्याबरोबर यांनी त्या माईला प्रश्न केला, माई एक बात पूछू क्या? म्हणलं वा, विचार. क्या पूछना है माई? ये जो बड़े बड़े कुंडलाकार जो दिख रहे हैं, त्यांनी आपल्या कानाला हात लावला. त्याच्या कानामध्ये कुंडल होते सोन्याचे असे मोठे. त्यांनी प्रश्न केला, ये जो बड़े बड़े कुंडलाकार जो दिख रहे हैं, इसे क्या कहते हैं? प्रश्न केला त्यांनी. काय चुकलं का हो त्याचं? त्यांनी जाणून घेतलं. इसे क्या कहते? ती म्हणाली, बेटा इसे बड़े कहते हैं. बड़े कहते हैं इसे?
माई गुरु कृपा पाए बिना कोई बड़ा नहीं होता, फिर ये कैसे बड़े बने. बरोबर आहे त्यातून. गुरु कृपा पाए बिना कोई बड़ा नहीं होता, फिर ये कैसे बड़े बने. ती म्हणाली बेटा गुरु कृपा पाने के लिए क्या क्या करना पड़ता है. माई बहुत कष्ट उठाने पड़ते हैं, बहुत कष्ट उठाने पड़ते हैं. तो मग ती म्हणाली बड़े बनाने के लिए भी बहुत कष्ट उठाने पड़ते हैं. तो म्हणतोय वो कैसे. आता त्यांनी म्हटलाय वडे कसे बनवायचे. आता ती त्याला सांगते वडे कसे बनवायचे. हा कोणाला माहीत नसेल लक्षात ठेवा, माहिती असेल सगळ्या सुगृहिणी लोक आहेत या ठिकाणी. हा आदल्या दिवशी 2-3 प्रकारच्या डाळी भिजवून त्या ठेवायच्या, टोपलीमध्ये भिजवून ठेवायच्या. त्या भिजवून झाल्यानंतर मग त्या पाटावरवंट्यावर बुवा पाटावरवंटा गेला मिक्सरमधून काढायच्या. त्या ओदड दोदड म्हणजे जरा चरभडीत काढायच्या. मग त्याच्यामध्ये चवीचं मीठ तिखट सगळं टाकायचं. काय गोडलिंबाचा तो पाला, सगळं मेथ्या मिरच्या सगळं टाकून त्याच्यामध्ये ते मोहन प्रकार आहे तो टाकायचा. आणि मग तो वड्याचा छोटासा पेन हातावर पाणी लावून घ्यायचा. आणि पाणी लावल्यानंतर त्याला करू की नको करू, करू की नको करू म्हणून गोल करायचा आणि त्याला असं छिद्र पाडायचं. आमच्याकडे पाडतात छिद्र. हो खाल्ला तो लटकला आणि श्वास लटकला म्हणजे त्या छिद्रातून जायला मोकळा, म्हणून त्या वड्याला छिद्र पाडतात. पुंडलिक द्विदल दाल घिसाय पिसाय, द्विदल दाल घिसाय पिसाय, रस रुचिरा सब एक कियो है, फिर हाथ पले फिर तेल तले, फिर पात्र पले, फिर बड़े बनत ये बड़े बने. हाँ भाई बात समझ में आ गई. बड़े कैसे बनाने बात समझ में आ गई. मैं और एक बात पूछूं. हाँ बेटा पूछो. ये जो बड़ी बड़ी रोटियां यहाँ रखी है ये काहे की. ती म्हणाली बेटा इसे पुरन की रोटी कहते हैं, पुरन की रोटी. पुन्हा तोच प्रश्न. माई गुरु कृपा पाए बिना कोई पुरन नहीं होता, फिर ये कैसे बना. आला ना प्रश्न. ती म्हणाली बेटा आतमध्ये आज स्वाशील ब्राह्मण जेवायला बसले आहेत, गुरुजी बसले आहेत, ते प्रयोग सांगत आहे. मी जर तुझ्या तिथे जर तुला सांगत बसली तर मला वेळ होणार. कधीतरी ये मी तुला सांगेन. म्हणून तिने ते केळीचं पान त्याच्या झोळीमध्ये ठेवलं आणि ती त्याला नमस्कार करून ती आतमध्ये निघाली. हे महाराजही निघाले गोरक्षनाथ. आणि रस्त्याने किनरी वाजवत 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 निघाले. त्या स्मशानभूमीच्या मागच्या दाराने आतमध्ये आले. मत्स्येंद्रनाथ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या समोर ती पत्रवाळ ते केळीचं पान ठेवलं आणि हात जोडून उभे आहेत आणि प्रार्थना करत आहेत. प्रसाद
प्रसादाकडे पाहिला, आनंद व्यक्त केला, पाणी फिरवलं, परमेश्वराला समर्पण केला आणि स्वतः त्याच्यातला प्रसाद ग्रहण केला. उच्छिष्ट जे काही होतं ते गोरक्षाकरता राहू दिलं आणि गोरक्षाला म्हटलं, बेटा ये बाकी का जो प्रसाद आहे ना तू ग्रहण कर लेना. असं म्हटल्याबरोबर गोरक्षाने हा जी म्हणून तो प्रसाद ग्रहण केला. आता असं आहे, जोगी लोक एका गावात एकाच दिवशी राहतात, संध्याकाळी निघून जातात, राहत नाही, दुसऱ्या गावात जातात. पण काय यांना परीक्षा घ्यायची होती कुणास ठाऊक, मत्स्येंद्र जाण्याचं नावच घेत नव्हते. पुन्हा थांबले त्या दिवशी, रात्रभर मुक्काम केला त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा सगळं आन्निक वगैरे सगळं आटोपलं, ती धुनी पेटवलेलीच, तिथे ध्यान धारणा सगळं आटोपलं आणि पुन्हा तो 12चा सुमार आल्यावर त्या गोरक्षाला म्हणतायत, बेटा गोरख भिक्षा लेके आओ. कीर्तनामध्ये दुसरा दिवस फारच लवकर येते. तर दुसरा दिवस आला, बेटा गोरख जाओ भिक्षा लेके आओ. गोरक्ष आता त्याला माहित होतं कशी भिक्षा आणायची, म्हणून इकडे तिकडे न जाता तो गेला कुठे, हो दुसरीकडे जायचं ना, तो गेला तिथेच जिथून काल ती भिक्षा आणली. तरी पुकारा केला, माई भिक्षा लाव, माई भिक्षा लाव. ती भिक्षा पाहिली, भिक्षा लाव म्हटल्यानंतर ती आता घरातून सुपामध्ये जोंधळे आणले आणि जोंधळे आणायला केले. पण इकडे जाताना मत्स्येंद्रनाथांनी सांगितलं होतं, बेटा कौन सी भिक्षा लाएगा. महाराज कौन सी भिक्षा लाऊं, वो कल की भिक्षा लाना, बड़ी स्वाद भरी थी, बड़ी अच्छी थी, वो भिक्षा लाना, असं याला सांगितलेलं. आता ही घरातून जोंधळे घेऊन त्या सुपामध्ये आली आणि याला आता झोळीमध्ये जोंधळे देणार. एवढ्यामध्ये हा तिला म्हणाला, माई ये भिक्षा नहीं चाहिए, ये भिक्षा नहीं चाहिए. कौन सी भिक्षा चाहिए, वो कल की भिक्षा लाओ, बड़ी अच्छी थी, बड़ी स्वाद भरी थी. ती म्हणते, चटावला रे चटावला. अरे जोगी बनता, भगवा अंगावर धारण करता आणि स्वतःची जिव्हा तुम्हाला आपल्या ताब्यामध्ये ठेवता येत नाही. माई ये भिक्षा मुझे नहीं चाहिए, मेरे गुरु महाराज को चाहिए. कोण रे तुझा गुरु. स्वतः जागेवर बसावं, लहान लहान मुलांना समोर करून भगवं त्यांना घालून त्यांच्याकरवी भिक्षा मागून स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवावे, असा तो गुरु. माई माझ्या गुरुजींना काहीही बोलायचं नाही. तो म्हणाला, तो हजरजबाबी होता, माझ्या गुरुजींना काही बोलायचं नाही, माझ्या गुरुजींची जिव्हा तुम्ही बिघडवली. काय म्हटलं त्यांनी, माझ्या गुरुजींची जिव्हा तुम्ही बिघडवली. तुम्ही जर ते वडा पुरण जर दिलं नसतं भिक्षेमध्ये तर त्यांना ते आवडलं असतं का. तुम्ही ती दिलं, त्यांना ते आवडलं, त्यांनी ती भिक्षा मागितली, म्हणून मी तुमच्याजवळ हट्ट करतोय, कलकी भिक्षाला. ही कालची भिक्षा मिळणार नाही, तुला घ्यायची असेल ते ही भिक्षा घेऊन जा. म्हणलं नाही, हे भिक्षा नाही होणार. ती म्हणाले, नाही पाहिजे तर नको घेऊ, मी चालली. ती गेली आतमध्ये. हे महाराज काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. हे दिंडी दरवाजापाशी बसले ठाण मांडून आणि तिथून पुकारा करतात, माई भिक्षा लाव, वो कल की भिक्षा लाव, माई वो कल की भिक्षा लाव, जय अलख निरंजन, माई वो कल की भिक्षा लाव. याचा पुकारा सुरू झाला. ती पुन्हा येऊन सांगून गेली, बाळा ती कालची भिक्षा आज मिळणार नाही, काल माझ्याकडे कुळकुळाचार होता म्हणून ती भिक्षा मिळाली. वो मैं नहीं जानता, गुरुजी ने मंगाई है,
आपको देना है, वो कल की भिक्षा लाव. ती पुन्हा आतमध्ये गेली. तिने जो काही स्वयंपाक केला होता तो आपल्या पतिराजांना वाढला. त्यांचं जेवण आटोपलं, मुलाबाळांचे जेवण आटोपले आणि स्वतःसाठी एका ताटामध्ये काढून घेतलं. सगळे भांडे आवरले आणि आता जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर तिने जसा घास मुखाशी नेला बरोबर त्याचा पुकारा कानावर आला, वो कलकी भिक्षा लाव. मला सांगा, 12 वर्षाचा मुलगा दरवाज्यावर काहीतरी मागत आहे आणि हिला तो घास जाईल का हो? ही पुन्हा आली, बाळ मी तुझ्या आईसारखी आहे म्हणून तुला सांगते की ती भिक्षा मिळणार नाही. माई मी तुमच्या मुलासारखा आहे म्हणूनच तर तुमच्याजवळ हट्ट करतोय. वा वा वा, काय बोललाय हो. ती म्हणते वा रे वा, चांगला दिसतो हा, हजरजबाबी आहे. मग तिने त्याला प्रश्न केला, का रे कालपासून तुझ्याकडे बघतोय, तेजपुंज दिसतोय, तुझे हे धारधार दिसणारे बाणीदार दिसणारे डोळे, कातीव कोरीव सुंदर छान असे दिसत आहेत, याच्यातला मला एक डोळा देशील? माई आता तुम्ही बरोबर बोललात, आता तुम्ही बरोबर बोललात. मला मागायचं होतं, मी तुम्हाला पुष्कळ काही दिलं असतं, पण मागून मागून काय मागितलं हो? या नश्वर शरीराचा एक छोटासा अवयव, छोटा भाग मागितला. देतव दक्षिण अक्षहा, देतव दक्षिण अक्षहा. तो दक्षिण अक्ष मागितला. तरी मी भिक्षेस सेव्य भिक्षेला. तो दक्षिण अक्ष म्हणजे डावा डोळा, उजवा डोळा. दक्षिण अक्ष म्हणजे उजवा डोळा. तो उजवा डोळा मला तू देशील? तिला गंमत म्हणून तिने मागितला. मागिता नेत्र भिक्षेसाठी, गोरक्षाची हर्षदी वृत्ती, काढुनी करीत संपुष्टी, नेत्र तिचे ठेविला. त्या उजव्या डोळ्यामध्ये त्या हाताची करांगळी घेतली आणि गरकन फिरवून ती डोळा जो असा धरून खेचला हो, तो डोळ्याच्या डोळा तिच्या हातावर ठेवला. तो गरम स्पर्श तिला झाला, उष्ट स्पर्श झाला आणि घाबरली. रक्ताची बळबळ 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 धार लागलीये, खाली रक्त पडतंय. तिच्या हातावर तो गरम उष्ट स्पर्श ठेवल्यावर ती घाबरली. अरे मी तुला गंमत म्हणून मागितलं, तू खरंच मला दिलं बाळा म्हणून धाय मोठून रडते आणि ओरडायला लागली, कोण आहे रे तिकडे? अरे शेजारच्या बाजारच्या सगळ्या मायमाऊल्या धावा, डाळी भिजू टाका, पुरण करा, सगळा स्वयंपाक करा. या पोराला गंमत म्हणून मी उजवा डोळा मागितला आणि खरंच मला दिला हो म्हणून धाय मोठून रडायला लागली. माई आता रडू नका, मी जे मागितलंय ना तेवढं मला द्या. धावत गेली, तो डोळा शिंक्यामध्ये ठेवलाय. याने आपली कफनी फाडली, त्या कफनीची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधलेली आहे. तोपर्यंत एक 20-25 अर्ध्या तासामध्ये ती पाकसिद्धी तयार केली याच्यापुरती आणि ती पुन्हा त्या केळीच्या पानावर काढली आणि याच्याजवळ आणून दिली. तिने साष्टांग नमस्कार केला आणि हा आता निघालाय. मनाशी म्हणतायत, माझा हा डोळ्याची या डोळ्याची जर खोपडी माझ्या गुरु महाराजांनी जर बघितली तर माझ्यावर चिडतील, मला रागवतील, म्हणून त्याच्यावर पुन्हा पळसाचं पान ठेवून त्याच्यावर पट्टी बांधली आहे आणि रस्त्याने गुरु महाराजांना आळवत आहे. अक्षविहीन देह कोरी मनते, अक्षविहीन देह कोरी
भिक्षेचं पार आणलं, मागच्या दरवाज्याने मागच्याच भागाला उभे राहिले. हळूच मत्स्येंद्रनाथांपुढे ते ठेवलेलं आहे. आता मला सांगा, हा जो प्रकार झाला, हा प्रकार काय मत्स्येंद्रनाथाला कळला नसेल का? जे अंतरीचे जाणणारे होते, ते साधना सिद्धमय एखाद्या टेकडीला लाथ मारल्यानंतर ती सुवर्णाची व्हायची, एवढी ज्यांची ताकद असायची, अशा सद्गुरुनाथांना झालेला प्रकार माहीत नसेल? माहीत आहे. ही गोरक्षाची परीक्षा होती. गोरक्ष मागे उभा आहे, त्यांनी समोर आणून ठेवलाय, तिथूनच हात जोडतोय. गुरुदेव प्रसाद पावोजे, प्रसाद पावोजे, अवधूमा महाराज पूरण करू सब मम मग मदनी रमग. प्रसाद पावोजे अवधूमा प्रसाद आणलेला आहे तुमच्या समोर. आओ बेटा गोरख, आगे आओ, आगे आओ. आगे आओ म्हटल्यावर नाही महाराज, पहले आप प्रसाद ग्रहण कीजिए. नहीं नहीं नहीं, तुम पहले आगे आओ. नहीं महाराज, आप पहले प्रसाद ग्रहण कीजिए, फिर बाद में मैं आता हूँ. मैं बोलता हूँ ना, तुम आगे आओ करके आओ पहले, असं म्हटल्यानंतर त्याला यावंच लागतं. आणि आल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात, हे काय आहे? त्यांनी सगळी हकीकत सांगितली. ऐसा पोट कुठली ती बाई, आणि तिने या नुसत्या साध्या भिक्षे करता तुझा उजवा डोळा मागावा आणि तुला तू द्यावा, आणि सगळं जनसामान्यामध्ये अशी अफवा पसरावी की गुरु शिष्याच्या जीवावर उठला म्हणून त्याचा डोळा गेला, गुरुनी भिक्षे करता डोळा तिथे ठेवला, असं बाहेर सगळं पडेल. नको आहेस तू मला, जा इथून म्हणून त्याला लाथ मारून हाकलला, ढकलला. ही परीक्षा असते बरं. पूर्वी अशा परीक्षा द्याव्या लागायच्या. पूर्वी मोठमोठे नामांकित तबलजी तयार झाले हे त्याच्यामुळे. गुरु हाकलून देत होते घरातून, मी तुला शिकवतच नाही म्हणायचे. पण ते जे खरे शिकणारे होते ना, ते बाहेर पाऊस असो, वादळ असो, गरमी असो, काही असो, त्यांच्या दाराशी बसून राहायचे रात्रभर. तेव्हा त्या शिष्याची ओळख व्हायची आणि गुरु त्याला आतमध्ये घेऊन शिकवायचे.
हा काळ होऊन गेला. आता जर हाकललं तर तो शिष्यच त्याला सांगतो तुझ्यासारखे 56 पाहिले म्हणून. कुंडलिक वरदा तो गेला का. हा पण खरे शिकवायचे, खरे गुरु होते, खरे शिष्य होते. नको असतो म्हणून त्या ठिकाणून हाकलून दिलं. गुरुराया गुरुराया जय जय गुरुराया गुरुराया जय जय गुरुराया गुरुराया. सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हीच माझे आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्ही मला हाकलता. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार. मी कुठे जाऊ शकणार नाही. तुम्ही हाकललं तरी मी जाणार नाही. वा काय निष्ठा होती. ही तर निष्ठा गुरुला तपासायची असते. काहीतरी द्यावं लागतं. संकट वारी तारी मजला तारी वारी मजला तारी दुष्ट प्रवृत्ती वारी. माझ्यामध्ये काही दुष्टता असेल ते काढून टाका. दुष्ट प्रवृत्ती त्या शिष्याचा भाव ओळखला आणि मत्स्येंद्रनाथ त्यांच्या पायाशी असलेल्या त्या शिष्याला मत्स्येंद्रनाथ म्हणतायत. असं त्या बाईने दिलेल्या भिक्षेसाठी उजवा डोळा काढून दिला. मग तुला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर मी सांगतो ते कर. मला आज गुरुदक्षिणा पाहिजे आणि त्या गुरुदक्षिणेसाठी मला तुझा डावा डोळा पाहिजे. वा 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 काय लोक होते. यांनी विचार केला महाराज डावा डोळा पाहिजे ना, ठीक आहे. हाताची करांगळी घेतली, ते नख त्या डाव्या बुबुळामध्ये टाकलं, गरकन फिरून तो काढलं, गुरुचरणी वाहिला.
ठेवला समोर. गुरुचरणाच्या ठिकाणी तो डोळा ठेवल्याबरोबर महाराज त्याच्या मस्तकावर हात ठेवला. महाराजांनी वा गोरख परिपूर्ण झालाच रे. कारण महाराजांना ते दोन्ही डोळे काढायचेच होते. सतेजयुक्त त्याला करायचंच होतं. पाहुनी निष्ठा सतशिष्याची ठेवला. आणि हात ठेवता ठेवता तो जसा जसा खाली आला तो पूर्वीपेक्षा तेजस्वी बुबुळ त्याच्या त्या खोबणीत येऊन बसले. त्याच्या त्या खोबणीत येऊन बसले दूर बुबुळ. आणि मग आनंदी आनंद झाला हो. पुन्हा तो दिवस त्या ठिकाणी थांबले महाराज. आणि पुन्हा त्याला सांगतायत जा बेटा, दुसरा दिवस आल्यानंतर भिक्षा लेके आ. पुन्हा त्याला पाठवला. आता त्यांनी आपल्या मनामध्ये विचार केला की दिंडी दरवाज्यात भिक्षा मागायला जायचं की नाही जायचं. मनामध्ये विचार केला की आता इथे भिक्षा मागायला जायचं नाही. कारण ही डोळे मागते. ही आपल्याला डोळे मागते म्हणून इथं जायचं नाही. म्हणून ते निघाले. भिक्षा मागत असताना शैली शृंगी कंता झोळी कुबडी सगळं घेतलं आणि निघाले. सहज जाता 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 समोर निघाले हो. समोर जात असताना तो दिंडी दरवाजा लागला. पुकारा करताय किनरी का नाद किया, किनरी का नाद किया, नाद करत करत जसे जसे पुढे आले तसं तसं आता ही बाई आपल्या घरी त्या शिंक्यामध्ये तो काढलेला डोळा सारखा पाहायची, रडायची. अरे 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 अरे, या ठिकाणी माझा जर मुलगा असता तर मी डोळा मागितला असता का? माझा मुलगा असता तर मी मागितला असता? नाही नाही. त्या 12 वर्षाच्या मुलाकडून मी डोळा मागावा? मी किती घातकी आहे. किती घातकी आहे. अरे अरे अरे, कलंकिणी आहे, मला ही शोभत नाही. म्हणून धाय बोकून रडता 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 या पोराचा आवाज तिला ऐकू गेला. पारखिता तू अभय देस. त्याचा आवाज ऐकू गेल्यानंतर ती म्हणते अरे हा तोच कालचा, हा तोच कालचा, हा तोच कालचा म्हणून धावत आली आणि त्याला साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार केला. माई, मी आज तुमच्या घरी भिक्षा मागायला आलो नाही बरं का. मी येणार नाही. येणार नाही? नाही नाही, तू ये, मी तुला भिक्षा करून घालते, ये ये. नाही नाही असं म्हणत ती त्याच्याकडे पाहत वरती पाहत राहिली तर तिला डोळा जागेवर दिसला. आणि तुझ्या याच्या खोबणीमध्ये डोळा आहे. ती पटकन धावत आतमध्ये घरात गेली. शिंक्यात पाहते तर डोळा जसाच्या तसाच. अरे इथे डोळा आहे, याच्याही खोबणीत डोळा आहे. त्याला विचारते का रे, हा तुझ्या खोबणीमध्ये डोळा कसा काय आला? माई, ज्या माझ्या गुरु महाराजांना तुम्ही नावं ठेवलीत ना, त्या माझ्या गुरु महाराजांकडे बुबळाचा कारखाना आहे. त्याच्यातनं
त्याच्यात ते 2 बुबुळ काढून माझ्या खोपडीत बसवलेत नवीन. आणि तिने अधिकार ओळखला. अधिकार ओळखला. महाराज, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमच्या गुरु महाराजांना मी ओळखलं नाही, मला क्षमा करा. सहस्रापराध जरी त्वा केले क्षमा करील गुरुमाय. सहस्र अपराध माझ्या हातून झाले महाराज. गोरक्षनाथ म्हणतायत, माई मला नमस्कार करू नका, मला काहीही मागू नका. माझे गुरु महाराज स्मशानभूमीमध्ये भगवान शंकराच्या पायाशी अग्निकुंडाजवळ बसलेले आहेत. त्यांच्याकडे जा, त्यांना क्षमा याचना करा, त्यांना नमस्कार करा. ते तुम्हाला काय देतील अभयदान ते बघा. मला तो अधिकार अजून प्राप्त झालेला नाही. आणि हिला जसं सांगितलं, ही जी धावत पळत निघाली त्या स्मशानभूमीकडे. मत्स्येंद्रनाथाला नमस्कार केला. नाथ, माझ्या हाताने चूक झाली. मत्स्येंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सगळा प्रकार जाणला होता, सगळा प्रकार जाणलेला. म्हणून त्यांनी तिला बसवलं. घाबरू नकोस, या संसाराच्या मायाजाळामध्ये मनुष्याच्या हाताने अनेक चुका होतात. त्या पश्चात्तापाने दग्ध होतात आणि त्या आपल्याला समजल्यानंतर त्या कोणीतरी अधिकारी पुरुष त्या चुका माफ करतात. मी तुझ्या चुका माफ केला, तुला अभयदान देत आहे म्हणून तिला दीक्षा दिली. मात्र हा प्रकार त्या ठिकाणी घडला आणि तिलाही वाटायला लागलं की आता आजपर्यंत आपल्या हातून चुका झाल्या असेल, पण आता गुरु दीक्षा घेतली आहे. म्हणून पूर्वरंग पद्धतीच्या ठिकाणी आमचे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आपल्याला हेच सांगतायत.